हाय गाईज, गुड मॉर्निंग. आय होप सगळे ठीक असेल, मजेत असेल. आज आहे संडे, तर आज संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, त्यामुळे मग खूप लेट उठलो. नाश्ता पाणी वगैरे झाला आहे, स्वयंपाक वगैरे करू. मम्मी पण काही गावाला गेली आहे, त्यामुळे मग बरेच लेट काय कपडे वगैरे धुतले गेले आमचे. आता स्वयंपाक वगैरे करू निवांत. संडे मग खूप आळस येते. मग आज आंघोळ वगैरे झाली, केस वगैरे धुतले, केस वगैरे वॉश केले आहे आम्ही गाईज. आम्हाला आज गाईस आता वाजले 2. आमचं जेवण वगैरे झालं आहे. आम्ही बसलोय निवांत मूवी एन्जॉय करत प्रतीक्षासोबत. काय करायचं, बोर होते आज खूप. काय करायचं समजतच नाही. मम्मी पण नाही, आवडत पण नाही आम्हाला. एकटं वाटत आहे मम्मी नाही आहे तर. आज परत गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे जेवण वगैरे झालं आमचं. आज संडे होता, त्यामुळे खूप लेट केलो. आमचा भागीरथ दादा हाय करे. माझा काकाचा मुलगा आहे हा, तो चुलत भाऊ. आताच अभ्यास करतो. मी टीव्ही बघायला बसलेला आहे आणि तो अभ्यास करत होता. बघा टीव्ही पण चालू आहे तो टीव्ही, आणि आम्ही आहोत मोबाईल मध्ये व्यस्त आहोत. चाल, भेटूया दुपारी. हाय गाईस, आम्ही आता चाललो बाजारात. बघा सगळीवर आहे आम्ही. आम्ही आता जातो आहे बाजारात. ही आहे माझी बहिणीची मुलगी, प्रिन्सची बहीण. हाय करा. नाव सांगा तुमचं. नाव काय आहे तुमचं? माझे नाव प्राची राजकुमार पाडा. तुझं ग? माझे नाव भाग्यश्री सुरेश चव्हाण. गाईस, दोघो सरांची गंमत बघता आहे. यांचे सर आलेले, त्यामुळे बघू शकता तुम्ही. तुम्ही पण बघायला येऊ शकता. वाव, थंड वातावरण. यांच्या सरांना बघून हे खूप हसताय गाईस. सर आले आमच्या कॉलनीमध्ये, त्यांचे कोणतरी आहे ओळखीचे, त्यामुळे मग गाईस आता वाजले 8. आता मी करतोय स्वयंपाक. मकीचा गाठा आहे हा. इथं तुळची डाळ आहे आणि बोगणं ठेवलेलं आहे, कारण की गाठा करायचे, त्यामुळे प्रतीक्षा करते. दूधमध्ये दही टाकते, दही बनवत आहे ती. दही आणलो होतं आम्ही, त्याच्यामुळे मग मिक्स करते ती. बघू शकता गाईस, मक्याचा गाठा. आय होप तुम्हाला आवडत असेल तर मला सांगा कमेंट करून. आता करते स्वयंपाक. स्वयंपाकचा वेळ झाला आहे, त्यामुळे स्वयंपाक वगैरे करतोय. डाळ लावली एक साईडला पाणी ठेवलेलं आहे मकीच्या गाठा करण्यासाठी, त्यामुळे या तुम्ही पण खायला गाईस. 2 तांब्या पाणी घेतलंय मी, त्याच्यात मीठ टाकलं. त्याच्यानंतर पाणी उकळीला आलं की मकीच्या गाठ्याला त्याच्यात ॲड करायचं. पाणी गरम झाल्यावरच ॲड करायचं, जसं आपण भात करतो ना तसंच करायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर सांगा नक्की कमेंट करून मकीच्या गाठाला. आणि या गाठाला धुवायचं नाही, कारण की धुतल्यावर हे असं चिपकून जाईल, त्यामुळे धुवायचं नाही. याला गरम पाण्यात ॲड करायचं, म्हणजे जसं भात करतो ना तसं सेम करायचं. मी मकीचा गाठा आणला, मकीचा गाठा ॲड करते मी. बघू शकता तुम्ही, असा मध्ये ॲड झाल्यावर त्यानंतर आपण जेवढं मीठ वगैरे टाकलंय त्याला मिक्स करायचं भाताला, आणि याला थोडंसं शिजू द्यायचं. झालं मग आपलं शिजलं वगैरे, व थोडंसं ताट वगैरे ठेवून झाकून द्यायचं. त्याच्यानंतर मग जास्त काही वेळ लागत नाही याला, फक्त 15-20 मिनिटात घाट तयार होऊन जाते. आजसाठी एवढंच आमचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आता वाजले 10.
आता आम्ही एंड करतो. आजसाठी एवढंच ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय, गुड नाईट.